उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत। येत्या 2 दिवसात हे दोन्ही माजी आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत। अपूर्व हिरे हे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते। 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधामध्ये नाशिक पश्चिम या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत केले। पाटील जात आहेत की नाही जात आहेत, कोण जात आहे कोण नाही जात आहे त्यावर काही फरक पडणार नाही। ज्यांना वाटतं ते जाऊ द्या। पुन्हा नव्यानं आम्ही बांधणी करू, पक्ष उभा करू। आणि मला वाटतं की जो त्यांच्या वडिलापासून आजोबापासून जे काही मिळालं आहे सगळ्यांना, त्यांच्या खानदानीला अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहता आलं, अशांनी पक्षाच्या संदर्भात हा विचार करणंच दुर्दैवी आहे आणि तो विचार करू नये अशी विनंती सुद्धा आमची त्यांना आहे। कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये। भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत, ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही, म्हणून ती चटकीन आहे। आणि ही भाजप चटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे। अरे तुमच्या धमक आहे। देवेंद्र फडणवीस जर एवढा मोठा माणूस आहे, जर नरेंद्र मोदींना एवढं तुम्ही मानतात, तर कशाला काँग्रेसचे लोक तुम्ही तुमच्या पक्षात घेतात? हे धमकी दाखवून आणि लालूच दाखवून काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याची एक प्रक्रिया त्यांनी जी शृंखला सुरू केलेली आहे, त्याचाच दुर्दैवाने खेळ या ठिकाणी दिसतोय। कुणाल पाटलांचे जे पंजोबा होते आनंदराव, त्या आनंदरावांना आज खूप दुःख होत असेल, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो।